नमस्कार, आईच्या किचनमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे। हे जे फळ आहे हे कशाचं आहे हे तुम्हाला माहितीच असेल, तर त्या फळाचे उपयोग आणि फळाची साठवणूक कशाची ते मी तुम्हाला दाखवणार आहे। या फळाचा उपयोग तुम्ही जॅम, जेली म्हणून सुद्धा करू शकता किंवा चटणी बनवू शकता तुम्ही याची। अशा पद्धतीने हे मी फोडून घेणार आहे। बघा किती सुंदर असं निघालेलं आहे। पूर्ण याचा असा गर बाहेर निघतो आणि चमच्याच्या सहाय्याने आपण हा अशा पद्धतीने काढू शकतो। कवीट जर तसं तुम्ही बरेच दिवस घरामध्ये ठेवून दिलं तर ते खराब होऊ शकते, खूप जास्त दिवस ते राहत नाही। अशा पद्धतीने याचा गोळा निघालेला आहे। तुम्ही पिकलेलं किंवा कच्चा कवीटसुद्धा याच्यासाठी घेऊ शकता। आणि कवीट जर झाडावरून पडलेलं असेल आणि जास्त दिवस जर घरात राहिलं तर अशा पद्धतीने काळं पडते। हे खराब झालेलं कवीट आहे, त्याच्यामुळे अशी कवीटं फेकून द्यायची आहे। म्हणून याची साठवणूक कशी करायची ते मी तुम्हाला दाखवते आणि बाकीचे कवटंसुद्धा मी अशा पद्धतीने फोडून घेते। अशा पद्धतीने मी पूर्ण कवटं फोडून घेतलेली आहे आणि त्याच्यामधला गर काढून घेतलेला आहे। हे आपण बघू शकता। असं हे चमच्याच्या सहाय्याने मी याचा पूर्ण असा गर काढून घेतलेला आहे। आणि हे जे वरचं टर्फल आहे हे सुद्धा तुम्ही फेकून देऊ शकत नाही, याचासुद्धा तुम्हाला उपयोग होऊ शकतो। कारण हे जे टर्फल आहे हे उन्हाळ्यात जेव्हा आपल्याला उष्णता बाहेर निघते आणि फोडं येतात त्याच्यावरती तुम्ही उगाळून पाण्यामध्ये उगाळून ते फळं तुम्ही लावू शकता। ते कवटाचं साल तुम्ही त्याला लावू शकता आणि 3-4 दिवसात तुमचा तो फोड नक्कीच बरा होतो। कवीट हे असं फळ आहे की त्याची साल किंवा पानं हे सुद्धा उपयोगात येतात। कविटामध्ये सी व्हिटॅमिन भरपूर प्रमाणात असल्यामुळे ते आपले रोगप्रतिकारक शक्ती वाढवण्यासाठी मदत करते आणि याच्यामध्ये फायबर भरपूर प्रमाणात असल्यामुळे पोटाचे जे विकार आहेत आपले ते सुद्धा या कवटामुळे बरे होतात। पित्ताचा त्राससुद्धा कवटामुळे कमी होतो। म्हणून कवीट हे फळ नक्कीच खायला पाहिजे। तुम्ही कोणत्याही पद्धतीने ते खाऊ शकता, जॅम, जेली किंवा सरबत, चटणी या पद्धतीने तुम्ही ते खाऊ शकता। परंतु जर हे वर्षभर आपल्याला पाहिजे असल्यास याची साठवणूक कशी करायची ते मी तुम्हाला दाखवते। हे अशा पद्धतीने आता मी पूर्ण मोकळं करून घेतलेलं आहे आणि तुम्ही एका स्वच्छ कपड्यावरती किंवा एखाद्या ताटामध्ये अशा पद्धतीने मी 2 ते 3 दिवस याला वाळून घेणार आहे उन्हामध्ये आणि बाकीची प्रोसिजर आपण नंतर बघू। मी जो कविटाचा गर काढलेला होता तो मी एका दिवसासाठी उन्हामध्ये सुकून घेतलेला आहे। आपण बघू शकता हा 90% पर्यंत सुकलेला आहे, पूर्ण सुकलेला नाही आहे। कारण पूर्ण जर तुम्ही सुकू दिला तर ते जास्त कडक होतील आणि बिया कडक झाल्यानंतर मिक्सरमध्ये बारीक होणार नाही। म्हणून मी 90% सुकल्यानंतर हे पूर्ण बारीक करून घेते आणि याच्यामध्ये आपल्याला ह्या ज्या काड्या दिसत असतील याच्यामध्ये भरपूर प्रमाणात फायबर असल्यामुळे हे सर्व मी एकत्रच बारीक करणार आहे। याच्यामध्ये मी थोडंसं चवीनुसार मीठ घालून घेते। थोडंसं घालायचं आहे आपल्याला, खूप जास्त घालायचं नाही आहे कारण मिठामुळे त्याला जाडे लागणार नाही। आणि थोडी चवीनुसार साखर घालून घेते मी याच्यामध्ये। तुम्हाला जर शरबतासाठी वापरायचं असेल तर तुम्ही आणखीन साखर घालू शकता। 2 वेलच्या मी काढून घेतलेल्या आहे, त्यासुद्धा मी याच्यामध्ये टाकून घेते आणि हे मिक्सरच्या भांड्यात मी आता बारीक करून घेते। अशा पद्धतीने मी याची पावडर करून घेतलेली आहे आणि ही पावडरसुद्धा मी परत 1 दिवस उन्हात ठेवणार आहे कारण याच्यामध्ये जे थोडंफार मॉइश्चर राहिलेलं आहे ते सुकून यायला हवं। आणि ही जी वरची कव्हर आहे ही सुद्धा मी उन्हामध्ये वाळून घेतलेली आहे, म्हणजे तुम्हाला फोड वगैरे झाले तर तुम्ही त्याला उघडून लावू शकता, नाहीतर हे पूर्ण काळं पडेल। आता मी 1 दिवसासाठी हे उन्हात वाळू घालून घेते। आता ही पावडर उन्हामध्ये वाळवल्यानंतर चाळणीने मी काढून घेणार आहे, म्हणजे आपण ज्या बिया याच्यामध्ये बारीक केल्या होत्या त्यासुद्धा निघून जातील आणि ज्या झाल्या नसतील बारीक त्या बाहेर निघून जातील आणि बारीक अशी चूर्ण तयार होईल। आणि हे चूर्ण आपण वर्षभर स्टोअर करू शकता एखाद्या काचेच्या बरणीमध्ये भरून, आपण बघू शकता। आणि हे जे वरचं थोडंसं जाडसर आहे हे आपल्याला फेकून द्यायचं आहे आणि ही व्यवस्थित काचेच्या बरणीमध्ये पॅक करून तुम्ही वर्षभर वापरू शकता। याचं जर तुम्हाला पित्त तुमचं वाढलेलं असेल तर त्या पित्तावर जर हा उपाय तुम्ही 1 महिना केला चूर्णाचा तर नक्कीच तुमचं पित्त कमी होईल। याचा वापर तुम्ही शरबतासाठी सुद्धा साखर घालून करू शकता। आणि जर तुम्हाला व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।